पहिला प्रश्न, त्याला अगोदरच माळ घालताना विचारतात, तुला माळ का घालायची आहे? प्रत्येक गोष्टीला माळ का घालायची याचं कारण माहीत पाहिजे ना. बाबांनी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये असं खोल असं तत्वज्ञान, गूढ असं तत्वज्ञान समाजापर्यंत पोहोचवलं. किती सोपे भाषेत. तुम्ही रोज जेवण करता, जेवण करण्याचं कारण माहिती नाही असं एक तरी व्यक्ती आहे का? जेवण करण्याचं काय कारण आहे? काय कारण आहे? म्हणजे भूक लागली म्हणून आपण जेवतो. बरं, जेवायला बसले, जेवायला बसल्यानंतर पोट भरलं हे सुद्धा कोणाला कळालं? कोणाला कळालं? ज्याला भूक लागली. ज्याला भूक लागली त्यालाच कळालं ना. घे ना इथे घे. तर मला काय म्हणायचंय, अगोदर कार्यकारण भाव कळायला पाहिजे. कार्यकारण भाव कळायला पाहिजे. आज तसं जर पाहिलं, श्रद्धा आहे लोकांची, पण ती श्रद्धा डोळस आहे का आंधळी आहे? श्रद्धा आहे, नाही असं नाही. श्रद्धा आहे म्हणून एवढे लोक गेले ना. कुठं? कुंभमेळ्यात गेले. वास्तविक पाहता तिथं जाऊन जे मिळायला पाहिजे, पूर्वी हे जे कुंभमेळा म्हणा किंवा हे जे दिंड्या पताका, जे तीर्थक्षेत्र ठिकाणी जायचे जे काही स्थानं होते, त्या स्थानकाच ठिकाणी हे ज्ञान देणारे महात्मे होते. त्या ठिकाणी हे ज्ञान देणारे महात्मे होते. आता तसं जर पाहिलं तर हे ज्ञान म्हणजे नेमकं काय? देवदेव नका करावं. हे तुम्ही आता हे देवदेव करतात. हे जे चारधामला जाणं, अमुक जाणं, ही श्रद्धा आहे. पण त्या श्रद्धेचा फायदा जो घ्यायला पाहिजे आणि जो देणाऱ्याने द्यायला पाहिजे ते दिलं जात नाही. नुसतं काय केलं, घोडी मेलं व जाणं आणि शिंगरू मेलं हेल पाठवणं. काय झालं तिथं? गाडगे बाबाने साध्या बाहेर सांगितलेले, जत्र में पत्रा तीरथ में पाणी, दुनियाबाई दिवाणी सब पैसो की दुर्गानी. आता सुद्धा काय चारधामला जर आता आम्ही गेलो, जाऊन आलोले. आता आमचं बी कसं आहे, महत्वाचा प्रश्न, नाईलाज जावं लागला आम्हाला. नाईलाज असतो तसं वास्तविक पाहता तीर्थदोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. अरे तीर्थ जाऊन काय केले? चर्म प्रक्षिले वरी वरी, मन संकल्पाचे बापे, न जाती तीर्थाच्याही बापे.